तुझ्या बरोबर गाडीमध्ये दुसरं कोण होतं? बाबा मी आणि कार्तिक. बाकीचे? बाकीचे सगळे किमो सरांच्या गाडीतून गेले होते. एवढे सगळे मावले एका गाडीत? नाही म्हणजे बाकीच्यांकडे आपापल्या बाईक्स होत्या आणि बाबा किमो सरच म्हणाले की तू कार्तिक सोबत जा म्हणून तू गेली. नाही काही हरकत नाही, म्हणजे त्यावेळेला तुला हे काही सुचलंही नसेल कदाचित. पण खरं तर खांजोडेंनी मुलींची अशी नीट विभागणी करायला हवी होती. म्हणजे 2-3 मुली कार्तिकच्या गाडीत, 2-3 मुली खांजोडेंच्या गाडीत, असं करायला हवं होतं. बाबा कदाचित त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं नसेल. एनिवे याच्यात तुझी काही चूक नाहीये. फॉरगेट इट. झालं गेलं विसरून जा. झोप जा. तुम्ही माझ्यावरती रागवला नाही आहात ना? अजिबात नाही रे बाळा. नको टेन्शन घेऊस. झोप. गुड नाईट. गुड नाईट. ह्याच्यापेक्षा ना आपण काहीतरी बेटर ऑप्शन शोधूया. सी बेसिकली तुला कॉन्सेप्ट कळली ना? मी परवाच्या दिवशी आर्टिस्टना पण सांगितली, कार्तिकला पण खूप आवडले. तुला आवडली का? सुपर सुपर. मग आपण हीच कॉन्सेप्ट फायनल करतोय. सो त्याच्यामुळे ना ह्याच्या वेळे कामाच्या वेळेला नको मला मला कीर्तन आहे. कीर्तन आहे. कीर्तन आहे. बोल त्यांना सांग मी नाहीये. हॅलो सर. हा नमस्कार. कांजोडे सर. सदाशिव कीर्तने बोलतोय. काय कशी झाली वाढदिवसाची पार्टी? वाढदिवस? कुणाचा वाढदिवस होता? माझा वाढदिवस. मस्त झाला एकदम सुपर. म्हणजे काय काय बात आहे सा. जरा भेटून बोलायचं होतं. थोडासा वेळ आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे नाही. नाही म्हणजे असं कसं नाही? असं नाही की नाही म्हणजे असं नाही. म्हणजे कसं आहे माहिती का? काय काय झालं आहे ना वेळ? काय झालं? उद्या भेटूया तुमच्या रिहर्सलच्या आधी. मी विचारू शकतो का? का नाही सहज सहज अगदी सहज. सहज सहज ना. मग आताच बोला की फोन माराच. म्हणजे उद्या भेटायची काय गरज? नाही आता नको. कॉलेजमध्ये नको भेटूया. बाहेर कुठेतरी भेटूया. ओके सर. ओके. उद्या भेटूया. पार्टी करून दमला असाल. आराम करा. गुड नाईट. गुड नाईट सर. का बोलवलं असेल मला? मला कसं माहित असणार सर. एनिवेज ऑल द बेस्ट. थँक्यू. आय नीड इट. बघतोस ना? ब्लेस मी. गुड मॉर्निंग. काय कोणाला शोधतीयस? अय्या बाबा कुठे दिसत नाहीये. माहित नाही पण सकाळी बाहेर गेलेत. कुणाला तरी भेटायचं होतं त्यांना. अगं मग मला उठवलं का नाहीस? मी सकाळी कॉफी करून दिली असती त्यांना. आज मी त्यांना कॉफी दिली तर काही फरक पडतो का? नाही म्हणजे रोज तुझ्याच हातची कॉफी प्यावी का बाबांनी? तसं नाही. म्हणजे कसं आहे, तुझा मूड खराब असल्यावर तुझी कॉफी बिघडणार, मग बाबांना तुझा मूड कळणार. त्यामुळे तुझा मूड खराब असताना जर मी कॉफी बनवली तर चांगलंच आहे ना. अगं तसं नाही. बरं चल आवर. उशीर होतोय. तुला कॉलेजला पण जायचंय ना. आवर पटकन. एवढ्या सकाळी बाबा कोणाला भेटायला गेले असतील?
खांजोडे सर, वाढदिवसाची माझ्याकडनं भेट. सर थँक्यू सो मच. खूप मस्त आहे. थँक्यू सर. कशाला एवढं? वाढदिवस हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामधला अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. त्यात तुम्ही तर माझ्या गायत्रीचे गुरु, त्यामुळे स्पेशल दिवस म्हणून ही माझ्याकडनं एक छोटीशी भेट. थँक्यू सर. मग कशी झाली पार्टी? मस्त, खूप छान. गायत्री म्हणत होती काय तिला पोचायला उशीर झाला, म्हणे काय घोळ झाला रस्त्यात. हा म्हणजे सर तुम्हाला माहिती ना ते ट्रॅफिक वाले उगाच. तुमच्या गाडीमध्ये खरंच जागा नव्हती का? ऍक्च्युली जागा होती ना, पण कसं झालं ना, मी म्हंटल ना सगळ्यांना चला चला पार्टी करायला जाऊया, तर मैत्री पिऊ अनु वगैरे सगळे पटापट बसून घेतलं ना त्यांनी. मग तिला जागाच नाही शिल्लक राहिली, म्हणून मग मला तिला कार्तिक सोबत पाठवावं लागलं. पण साधारणपणे अशा वेळेला आपण म्हणजे समसमान विभागणी करून मुलींना बसवायला हवं होतं. म्हणजे 2-3 इकडे 2-3 इकडे. मला नाही कळते तुम्ही काय म्हणताय ते. घ्या चहा घ्या ना. हो तुम्ही घ्या ना. हा घेणार ना. म्हणजे तुमच्या जागी जर मी असतो ना, तर मी सगळ्या मुलींना एकाच गाडीमध्ये नसतं बसवलं. 2-3 मुलींना ह्या गाडीमध्ये, 2-3 मुलींना त्या गाडीमध्ये. म्हणजे एकाच मुलाबरोबर एक मुलगी पाठवणं हे मला धोकादायक वाटलं. त्यामुळे कशात काही नसताना उगाच लोकांमध्ये चर्चा होते, नको त्या गोष्टीचा वास यायला लागतो. ती रिस्कच मी घेतली नसते. हो ऍक्च्युली सर, पण मी खरं सांगू तर मी तसा विचारच नाही केला. म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं. तुमच्या मनात असा विचार येणार नाही, पण तुम्ही विचार करायला हवा होता. म्हणजे या मुलींचे गुरु म्हणून काही जबाबदारी आहे तुमच्यावरती, नाही का? अशा पद्धतीने एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर जाते, उगाच समाजामध्ये नको ती चर्चा. शेवटी आपण समाजाचा एक भाग आहोत, त्यामुळं याचं भान ठेवायलाच पाहिजे. शिवाय तो ज्या मुलाबरोबर गेली कार्तिक, त्याच्याकडे काय म्हणे लायसन नव्हतं. लायसन नसताना तो गाडी कशी काय चालवू शकतो? आणि तुम्ही गुरु असताना तिथे तुम्ही सगळं विचारायला हवं होतं. काय हो, तुम्ही एखाद्या मुलीला मोटरसायकलवरनं गाडीतून एखाद्या ठिकाणी सोडायला गेला, असं 2-3दा झाल्यानंतर तुमच्याबद्दल असंच काहीतरी बोललं जाणार ना. मुळात काय आहे, माझ्या मुलीबद्दल अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. हो सर. मी आणि यापुढे आता हा प्रश्नच येणार नाही म्हणा पार्टीला वगैरे जाण्याचा. शिवाय रिहर्सल सुद्धा तुमच्या कॉलेजच्या प्रिमायसिस मध्ये म्हणजे आवारामध्ये चालते, त्याच्यामुळं हा काही प्रश्नच येणार नाही. तुम्ही हे सांगायला बोलवलं होतं? नाही, अजिबात नाही. हे आपलं ओघाने आलं म्हणून बोललो. पुन्हा एकदा बिलेटेड हॅपी बर्थडे. धन्यवाद सर. अरे धन्या सर, राहू दे ना. मी नाही वेडे आहेत. नाही यांच्याकडनं घेणार पैसे नाही. रोजचं आहे आमचं ते. चला बाय. 1 माईल येतोच. बस मी मोबाईल विसरलो. थंड झालाय, गरम. ती ना काल आपली कितीची वेळ ठरली होती भेटायची. तू काहीतरी मला एक्सक्युजेस देऊ नकोस. तू ताबडतोब ये बरं. अजून 2 तास नाही माझ्याकडे. एक काम करशील का, तू शोच्याच दिवशी ये ना. मग 2 तास म्हणजे हे शोष. हे मी नंतर बोलतो तुझ्याशी. बाय, लवकर ये. बिलेटेड हॅपी बर्थडे. नको. काय झालं? हा, कॉम्पिटिशनचं टेन्शन आलं? कार्तिक, मी ना यापुढे तुझ्या कोणत्याही फंदात नाही पडणार आहे.
आणि माझा एक, तू या फंदात पडू नकोस. ऑल राईट, बी अ सायमन. सायमन, गो बॅक, बाहेर पड. ए वेडा झालास का तू? अरे तू असं काय बोलतोयस? माझा केवढा पैसा लागलाय या इव्हेंटला. प्लीज धक्का नको देऊस यार. इव्हेंट कॉम्पिटिशन बद्दल नाही बोलतोय मी कार्तिक, तुझ्या आणि गायत्री बद्दल बोलतोय. तू असा गायत्रीवर का घसरतोस मध्येच? हे बघ, एक मित्र म्हणून तुला वेळीच सावध करणं ना हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे मला माहिती आहे गायत्रीपेक्षा बेटर मुलगी तुला शोधूनही नाही सापडणार, पण तिच्याबरोबर 21 एक फ्री ते सनकी पण येणार आहेत ना, त्यांचं काय करायचं? हे बघ, ते आयुष्यभर तुझा पिछा नाही सोडणार. आणि तुला हा साक्षात्कार कधी झाला? आता थोड्या वेळापूर्वीच. मला केव्हाच झाला. हे बघ, त्यांच्याशी असं आयुष्यभर डील करत बसावं लागलं ना तर कठीण आहे रे. हे बघ, म्हणजे ना तू काही चुकीचं केलं नसशील ना तरी असं वाटत राहतं आपलं काहीतरी चुकलंय, आपलं काहीतरी चुकलंय. म्हणजे कठीण आहे रे. सो तिचा विचार अशक्य आहे. आता तिचा विचार सोडणं अशक्य आहे. हो, अशक्य आहे. मी काम कर, ही जागा लक्षात ठेव, आजची तारीख लक्षात ठेव, आत्ताची वेळ लक्षात ठेव, आणि मी जे काही सांगणार आहे ना तेही लक्षात ठेव. भविष्यवाणी एकदाच होईल. ऑल राईट, तू तिचा नवरा जरी झालास, तुम्हाला असे छोटे छोटे क्यूट लिटल लिटल बेबी जरी झाले ना तरी सनकी असणारच आहेत आणि ते तुझा पिच्छा पुरवणारच आहेत. कळलं? हे बघ, हे सगळं खरंच इम्पॉसिबल आहे. सोड ना. अरे मित्र, आत्ता कुठे प्रेमात पडलोय, आत्ता कुठे सगळ्या गोष्टी अशा सुरळीत होत आहेत. आता तिचे वडील मध्ये येऊ दे किंवा यमराज, अब प्यार में एक तो जिंदा रहेंगे या मर मिटेंगे. हो, एक काम कर, जाशील ना तेव्हा कळव. थोडस रडून घेईन मी, असं थोडस पाणी वगैरे, क्योंकि तेरा जिंदा रहना मुश्किल है. मुश्किल नाही, नामुमकिन है. हे बघ, यम परवडला, पण हे कीर्तनी नको. तुला कळतंय का? शूश, याला समजावण्याचा काय अर्थच नाही. जाऊ दे, कोणाच्या नाटाला लागतो. किमो, ये कार्तिक का प्यार है, तुम नहीं समझे. और ये प्यार बहुत ही प्यारा है. तू ये रे बाबा, जरा मला बोलायचं तुझ्याशी. एक मिनिट होल्ड कर. काय रे? सर, तुम्हाला भेटायला कोणीतरी पानसे नावाची व्यक्ती आली. बर, ठीक आहे, पाठवून. होय, मला अतिशय महत्वाचं बोलायचंय, फोनवरून नाही बोलू शकत मी. हा, भेटल्यावर बोलूया आपण. हा, ठीक आहे. हो, ओके ओके, मी फोन करतो तुला. ओके, बाय. नमस्कार. हा, नमस्कार. सर, मी पानसे. हा. जाणीव या नावाच्या समाजसेवी संघटनेत काम करतो. जाणीव, चांगलं नाव आहे. मग मी काय मदत करू शकतो तुम्हाला? आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी अशा काही व्यक्तींचा सन्मान करतो की ज्या व्यक्ती त्यांच्या कार्यात समाजाच्या उपयोगाचं, त्यांच्या भल्याचं काम करतायत. ज्या व्यक्ती अशा समाजाचं आशास्थान आहेत, प्रेरणा आहेत. अच्छा, म्हणजे फार मोठ्या मोठ्या लोकांचा सन्मान केला असेल तुम्ही आजपर्यंत? नाही सर, आम्ही अशाच व्यक्तींना निवडतो की जे सहजासहजी प्रकाश झोतात येत नाहीत. कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील लोकांचे तर कायमचे सत्कार होत असतात, पण गव्हर्नमेंट सर्व्हिस, उद्योग क्षेत्र यातून समाजाशी जोडलेल्या लोकांचे सत्कार कोणीच करत नाहीत. त्यामुळे यावर्षी तुम्हाला हा पुरस्कार द्यावा अशी आमच्या संस्थेची इच्छा आहे. अगदी योग्य माणसाची निवड केलीत तुम्ही. हो, आणि या पुरस्काराचं स्वरूप भव्य आणि विशेष असं काही नाही, अगदी साधं. या सन्मानाचं स्वरूप शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असंच आहे. पण तुम्ही तिथं यावं, मुलांसमोर 4 शब्द बोलावेत, त्यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा निर्माण होईल. नाही, काम तुमचं खरंच खूप चांगलं आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही हे कार्य करताय, पण ह्या पुरस्कारासाठी मी एवढा योग्य आहे असं मला खरंच वाटत नाही. कारण मी काही विशेष काही करत नाही.
बस माझी ड्युटी आहे, पोटापाण्याची नोकरी आहे, ती प्रामाणिकपणे करतो. मोठं काय करतोय मी असं की मला पुरस्कार द्यावा तुम्ही? अहो, ही तर तुमची खासियत झाली सर. तुमची तत्वच आमचा आदर्श आहे आणि तुम्ही किती चांगलं काम करताय याची तुम्हाला कल्पना नाहीये. सर ते बरोबर बोलतायत. खरं तर तुमचं कामच त्यांना इथे घेऊन आलंय. सर, एकदा आमच्या इथे या, तिथली मुलं, तिथलं वातावरण बघा. कदाचित तुमचे विचार बदलतील. आणि सर, तुम्ही स्वतःला या पुरस्काराच्या योग्यतेचे समजत नसाल तर मग हा पुरस्कार कोणाला द्यावा ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कधीच मिळणार नाही. नाही, मी अवश्य येईन तुमच्याकडे. मला आवडेल सगळं बघायला ते. तुमच्यासारख्या संस्थेने हा मला पुरस्कार द्यावा हा माझा बहुमान समजतो मी. हा तुमचा मोठेपणा आहे साहेब. बरं, आणखीन कोण आहे माझ्या बरोबर ज्यांना हा पुरस्कार तुम्ही यंदा देणार आहात? अगदी कमी वेळामध्ये आणि सचोटीने आपलं नाव मोठं केलेले उद्योगपती, राजहंस टेक्सटाईलचे मालक अजय राजहंस. वाव डॅड, कॉंग्रॅट्स. आणखीन एक अवॉर्ड. थँक्यू सो मच डिअर, थँक्यू. पण आतापर्यंत मला सगळे मिळालेले अवॉर्ड्स बिझनेस फील्ड्स मधले होते. हा जरा जास्त स्पेशल आहे. का स्पेशल का? नाही म्हणजे ट्रॉफी, शाल, श्रीफळासोबत एक चांगलं कॅश प्राइज सुद्धा मिळणार आहे का तुला? श्वेता, एका NGO तर्फे होणारा सत्कार आहे. कॅश प्राइज वगैरे काय ग? म्हणजे हा अवॉर्ड मिळणं इटसेल्फ एक खूप मोठी गोष्ट आहे. डॅड, NGOचा अवॉर्ड आहे. मॉम, तुला सांगू, मला माहिती आहे अशा संस्थांचं. ते पुरस्कारासाठी बोलवतील, शाल श्रीफळ देतील आणि देणगी म्हणून डॅड कडूनच पैसे उकळतील. दे आर सो स्मार्ट. किटू, तुला अजून खूप जग बघायचं आहे. सो जरा शांत राहा, कूल. कारण ती लोक खूप चांगलं काम करतात आणि समाजाला अशा कामाची गरज आहे सध्या. आणि मला जास्त एक्साइटमेंट आहे ती हा पुरस्कार माझ्याबरोबर आणखीन एका ज्या व्यक्तीला मिळतोय त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची. म्हणजे अजून कोणाला मिळणार आहे अवॉर्ड? कोण असते? सदाशिव कीर्तने. सावकाश सावकाश. सदाशिव कीर्तने. कीर्तने म्हणजे आपल्या कार्तिकच्या? हो, तेच ते. श्वेता, पण खरं सांगतो, मला खरंच मनापासून या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. भेटशील रे, त्याला तर भेटशीलच. पण महत्वाचं काय की तुझ्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेतलीये आणि त्याबद्दल तुला पुरस्कार मिळतोय. दॅट्स फॅब्युलस, इजंट इट? हो, खरंच कोणाला तरी कळली माझ्या कामाची किंमत. डॅड, तशी मार्केटमध्ये तुझी खरंच खूप किंमत आहे. नाही, ते ठीक आहे, पण मार्केट बरोबरच ती सामान्य लोकांमध्ये असायला हवी ना. तीही आता मिळते. सो या गोष्टीचा जास्त आनंद आहे मला. गायत्री, या सगळ्यात तू मला एक उत्तर देशील? तू तिथून सहज निघू शकत होतीस, राईट? इवन कार्तिकही तुला जा असं सांगत होता, तरीही तू तिथे का थांबलीस? अगं त्यालाच काय, पण त्याच्या जागी इतर कोणीही असतं तरी त्याला असं सोडून येणं चुकीचं ठरलं असतं ना. हे बघ, चूक काय बरोबर काय हे थोड्या वेळ बाजूला ठेव आणि तू तिथे का थांबलीस ह्याचं कारण सांग. सपोज मी तुझ्या गाडीत गेले असते आणि असं काही झालं असतं तर मी तुला सोडून गेले असते का? नाही ना. हे बघ गायत्री, माझं सोड, मी मैत्रीण आहे तुझी, पण त्याच्याशी काय संबंध तुझा? मान्य आहे मला की माझा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये,
पण मी ओळखते ना त्याला, आणि आजकाल तो आपल्या डान्स ग्रुप मध्ये पण आहे. नाही गायत्री, कार्तिक आपल्या ग्रुपमध्ये नाहीये. अगं पण डान्स रिहर्सल. हे बघ, कार्तिक आपल्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करतोय, दॅट्स इट. अदरवाईज आपला त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. हे बघ, तो प्रॉब्लेम मध्ये होता आणि त्याच्या प्रॉब्लेमचं कारणही मीच होते ना, त्यामुळे तिथून निघायला माझं मन मला परवानगी देत नव्हतं. मग तू तुझ्या मनावर ताबा ठेवायला शिक, नाहीतर ते नको त्या वाटेवर भरकटेल. अगं, आणि नाईलाज असतो तुला त्याच्या गाडीत बसावं लागलं, यात तुझी काय चूक आहे? अगं, तो माझ्याशी बोलत होता, त्यामुळे त्याचं सिग्नल कडे लक्ष गेलं नाही. ओ, तुझ्याशी बोलण्यात इतका हरवला होता तो? आणि तुलाही त्याचं भान नव्हतं? ऍक्च्युली आम्ही भांडत होतो. काय? मला कळेल का कशावरून तुम्ही भांडत होतात की ज्यामुळे त्याने सिग्नल वगैरे तोडला? सांगितलं ना मगाशी. नाही गायत्री, तू मला आम्ही बोलत होतो एवढंच बोललीस, काय बोलत होतात हे नाही बोललीस. ते इतकं काही इम्पॉर्टंट नाहीये मैत्री. मग लपवतेस तरी कशासाठी? अगं बाई, मी नाही लपवते तुझ्यापासून काही. आणि हे बघा, तू जर CID सारखे क्वेश्चन्स विचारणार असेल ना, तर मी उत्तर देणार नाही. ओके, माझ्याशी नको बोलूस, पण ह्या विषयावर तुला स्वतःशीच नीट बोलण्याची गरज आहे गायत्री. आणि त्यातून जे प्रश्न पडतील त्याची उत्तर तुला स्वतःला शोधायची आहेत. हा, आता एक वेळ तू मला उत्तर देणं टाळू शकतेस, पण स्वतःला तर उत्तर द्यावीच लागतील तुला.